मुंबई महानगरपालिकेचा जवळपास 81,000 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला। जगातील काही लहान देशांच्या अर्थसंकल्पापेक्षा मुंबईचा अर्थसंकल्प मोठा असतो। मात्र तरीही मुंबईकरांच्या जीवनमानात फारसा फरक पडलेला नाही असं दिसतंय। चालण्यासाठी धड पदपथ नाहीत, रस्ते खड्डेमय, काँक्रिटीकरणाची कामं रखडलेली अशी मुंबईची अवस्था आहे। त्यामुळे अर्थसंकल्पाचा आकडा दरवर्षी वाढत असला तरी त्याचा थेट परिणाम मुंबईकरांना मिळणाऱ्या सुविधांवर दिसत नाहीये। आता महापालिकेत भाजप सत्तेत आहे। निवडणूक मुंबईकरांना दिलेली अनेक आश्वासनं भाजपचे लोकप्रतिनिधी कितपत पूर्ण करतात ते पाहावं लागेल। हा प्रस्तावित जो अर्थसंकल्प आहे हा 80,952 कोटीचा आहे। यामध्ये जो भांडवली खर्च आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर, तो 48,164 कोटी आणि महसुली खर्च जो आहे हा 32,698 कोटी। म्हणजे भांडवली खर्च हा 60% आणि महसुली खर्च हा 40%। अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प अंदाज आम्ही आता सादर केलेले आहे। हा प्रस्तावित जो अर्थसंकल्प आहे सगळे हॉस्पिटल्स आहेत, केएम हॉस्पिटल, हा 2 बहुमजली इमारतीचं बांधकाम या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे। 27 कोटी याच्यासाठी तरतूद केलेली आहे। नायर रुग्णालय या ठिकाणी घेतलेलं आहे। तर 3 रुग्णालयांचा या ठिकाणी समावेश दिसतोय। त्याचबरोबर इतर सगळे जे रुग्णालय, आपला दवाखाना, या गोष्टी स्थानिक पातळीवरती लोकांना इमिजिएट त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळावी म्हणून आपला दवाखाना याच्यावरती 1.35 कोटीचं या ठिकाणी रुग्णांना तरतूद केलेली आहे। तर मुंबईच्या बजेटमध्ये नेमकं काय पाहूयात। एकूण अर्थसंकल्प 80,952 कोटी। यातील 48,164 कोटी पायाभूत सुविधांवर खर्च करणार। पुढील काही वर्षात पायाभूत सुविधांवर एकूण 2.45 लाख कोटी खर्च करणार। बीएमसी शिक्षण विभागासाठी 4,248 कोटी। मुंबई शहरावर नजर ठेवण्यासाठी 650 सीसीटीव्ही मध्ये अत्याधुनिक चेहरा ओळखण्याचं सॉफ्टवेअर लावणार। आंतरराष्ट्रीय दर्जाचे पदपथ आणि पार्किंग उभारण्यासाठी टेंडर काढणार। बहुउपयोगी भुयारी बोगदा प्रकल्पासाठी 4,392 कोटी काढणार। गारगाई धरणासाठी 437.51 कोटी। मुंबईची माहिती अद्ययावत करण्यासाठी 3D मॉडेल तयार करणार। बाळगाव प्राणी संग्रहालयात दुर्मिळ प्राण्यांचा स्वतंत्र विभाग तयार करणार। टीडीआरचे व्यवहार पारदर्शक करण्यासाठी ई-टीडीआर प्रणाली आणणार। वायू प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी आयआयटी कानपूरकडून 75 सेन्सर घेणार। पायाभूत सुविधांसाठी 1,000 कोटींचे रोखे जारी करणार।